संघ तयार आहे. 2 नंबरला वाघजाईदेवी पालखी नृत्य पथक तनारी तालुका चिपळूण. 3 नंबरला सुकाळी देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी तालुका चिपळूण. 4 नंबरला चंडिकाळी देवी पालखी नृत्य पथक मुळाण तालुका गुहागर. आणि 5 नंबरला खेमवर्धन पालखी नृत्य पथक पालपेणे तालुका गुहागर. असे 5 निवडक संघ आज या स्पर्धेमध्ये आपली कला आजमावणार आहेत आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे. चला तर मग या ठिकाणी गिन्नी संघ आपली कला सादर करतोय. त्यांचा जो देखावा आहे तो त्यांच्याच कलाकाराच्या तोंडून आपण ऐकूया. श्री साई तरुण मित्र मंडळ कोंडे यांनी दिलेल्या या संधीसाठी त्यांचे मनपूर्वक आभार. मान्यवर परीक्षक आणि इथे आलेल्या सगळ्या पालखी नृत्य कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. झुलाई देवी पालखी नृत्य संघ गिंबवी आपली नृत्यकला सादर करत आहेत. आज इथे आलो तेव्हा कीर्तन चालू होतं. मन अत्यंत प्रसन्न झालं. का? महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची बहुमूल्य भेट मिळाली ती पंढरीच्या वारीने. वारी म्हणजे केवळ एक यात्रा नाही, वारी म्हणजे भक्तीचा महासागर. वारी म्हणजे चालतं बोलतं संत साहित्य. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात. ही परंपरा साधारण 700-800 वर्षापासून अखंड सुरू आहे. वारकरी परंपरेची सुरुवात संतांच्या शिकवणुकीतून झाली. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांच्या पालखीचा प्रवास आळंदीहून सुरू होतो आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करते. या 2 प्रमुख पालख्यांसोबत शेकडो दिंड्या सहभागी होतात. प्रत्येक दिंडी शिस्त, नियम आणि भक्तिभावाने चालते. कधी उन्हात, कधी पावसात, कधी चिखलातून, पण ओठावर एकच नाव, विठ्ठल 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 विठ्ठल. वारीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे समता. इथे जातपात, श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नाही. संत नामदेव, संत एकनाथ आणि संत चोखामेळा यांसारख्या संतांनी समाजात समतेचा संदेश दिला आणि वारीची परंपरा अधिक दृढ केली. वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवा झेंडा, गळ्यात माळ, कपाळावर टिळा आणि हातात टाळ चिपळ्या. अभंगांच्या स्वरात संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. तेथे करिता जाऊन या दास तुकाराम. वारी म्हणजे संयम, सेवा, साधेपणाचा आदर्श. संपूर्ण प्रवासात वारकरी स्वच्छता राखतात, एकमेकांना मदत करतात, सामूहिक भोजन करतात आणि हरिनामाचा गजर करत पुढे जातात. शेवटी आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये एकत्र येतात. चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नान करून विठुरायाच्या चरणी माथा टेकवतात. त्या क्षणी त्यांचा सर्व थकवा नाहीसा होतो. वारी म्हणजे भक्तीचा उत्सव, वारी म्हणजे समतेचा संदेश. चला आपणही या परंपरेचा अभिमान बाळगूया आणि म्हणूया, ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बोला पंढरीनाथ महाराज की
दर्शको, जर हा तुम्हाला देखावा आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या गिरणी संघाच्या देखाव्यासाठी. अतिशय सुंदर अशी भक्तिमय सुरुवात या ठिकाणी गिरणी संघाने केलेली आहे. महाराष्ट्र ही संतांची परंपरा असलेली भूमी आहे. निवृत्ती नांदे, सोपान मुक्तबे, एकनाथ मंदे, तुकाराम असे अनेक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, ज्यांची परंपरा आजही या ठिकाणी संप्रदायाच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये अविरतपणे चालू आहे. आणि अशा या संतांचा वसा घेऊन या ठिकाणी सुंदर अशा पंढरीच्या वारीचा देखावा गिरणी संघाने सादर केला. आणि आता यानंतर गिरणी संघासाठी पुढची 20 मिनिटे ही पालखी नाचवण्यासाठी दिली जाते. प्रवेश होतोय. सर्वात पुढे भागवत धर्माची भगवी पताका डौलानं फडकावणारा निशाणवाला, त्याच्या जोडीला झांजवाला, त्यानंतर 2 ढोल, पुन्हा ताशा, त्यानंतर पुन्हा 2 ढोल, समय आणि सूर असे हे 9 जणांचे वाद्यवृंद या ठिकाणी तिसऱ्या रिंगणामध्ये. आणि त्यानंतर पालखी नाचवणारे जे सगळे कलाकार आहेत, 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे 2 नंबरच्या रिंगणामध्ये आणि 1 नंबरच्या रिंगणामध्ये. अर्थातच पालखी संपूर्ण झोलाई देवी पालखी नृत्य पथक गिरणी तालुका गुहागर हा संघ पारंपरिक वेशभूषा परिधान करून या ठिकाणी या प्रांगणामध्ये प्रवेश करतोय. एकदा आपण जोरदार टाळ्यामधून स्वागत करूया गिरणी संघाचं. प्रेक्षक हो, टाळ्या वाजवायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही. टाळ्यांवर अजून जीएसटी लागलेला नाही. बिनधास्त वाजवा, फुकट आहे. ज्या क्षणाला पालखीला स्पर्श झाला त्या क्षणापासून या ठिकाणी वेळ चालू झाली गिरणी संघाची. सर्व गिरणी संघ या ठिकाणी पालखी भेटी आलेले आहेत. कोंडेगावचे ग्रामदैवत अर्थातच केदारनाथाची पालखी आज या ठिकाणी साईनाथांच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्तानं पहिला नमस्कार केला जातो गिरणीवासियांकडून. या ठिकाणी केदारनाथाला पहिला नमस्कार साईबाबांच्या चरणावर, पहिला नमस्कार मान्यवर मंडळींना. पारंपरिकता महत्वाची आहे.
2026 सालातली मला वाटतं ही 34 स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. यापूर्वी 3 स्पर्धा झाल्या. आज कोंडे गावामध्ये ही 34 स्पर्धा आहे आणि पुढे सुद्धा अनेक स्पर्धा आता शिमग्यामध्ये होणार आहेत. 3 तारखेला संगमेश्वरच्या करंजळामध्ये कार्यक्रम आहे. 4 तारखेला खेड तालुक्यातल्या कासोल तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे. 5 तारखेला पुन्हा एकदा संगमेश्वर तालुक्यातल्या मासरंग गावामध्ये कार्यक्रम आहे. 6 तारखेला चिमूर तालुक्यातल्या शिरवलीमध्ये अशा अनेक कार्यक्रम आता पुढे चालू झालेले आहेत. कारण शिमगा उत्सव आहे. 2 कलाकार संपूर्ण पालखी आपल्या पाठीवर घेऊन ते नाचवण्याचा प्रयत्न आहे. आज पंचमीला होळ्या लागायला सुरुवात झाली. बघता बघता 6 वेळा झाल्या. मला वाटतं उद्या कदाचित ज्या गावामध्ये 300 होम लागतात त्यांचे होम उद्या लागणार आहेत. काही गावामध्ये पौर्णिमेचे होम असतात ते 2 तारखेला लागतील. काही गावामध्ये भगरेचे होम असतात ते 3 तारखेला लागतील. या ज्या पूर्वजांनी परंपरा आखून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रत्येक गावोगावचा शिमगा हा होत असतो. पण शेवटी प्रत्येकाची या ठिकाणी जे श्रद्धास्थान आहे ते प्रत्येक गावच्या देवामध्ये होत असतं. त्याला पालखीमध्ये बसून आनंदाने नाचवलं जातं आणि घरोघरी त्याचं पूजन केलं जातं. तो कोकणातला सण म्हणजे शिमगा उत्सव. राज्याचा प्रकार बदलतोय. हा समयला रे वा वा. सुंदर अशी मराठी गाणी या समयामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. यानंतर स्पर्धा क्रमांक 2 वाघजाईदेवी पालखी नृत्य पथक कमारी तालुका चिपळूण. आपल्याला पहिला पुकार आपण तयार राहायचा आहे. कमारी संघ आपल्याला पहिला पुकार आपण तयार राहायचा आहे. हो हो शाबास. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा अतिशय सुंदर अशा भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये चालू झालेला हा पालखी नृत्याचा सोहळा साई तरुण मित्रमंडळ कोंडे मधलेवाडी यांनी आयोजित केलेला भव्य आणि दिव्य हा पालखी नृत्याचा सोहळा. सर्व स्पर्धकांना सुरुवातीला धन्यवाद देतो. अगदी वेळेमध्ये विशेषतः गिरणी संघ आणि कमाळी संघ 9:30 वाजता या ठिकाणी हजर झाले त्याबद्दल सर्व संघांचे आयोजकांचे वतीने धन्यवाद.
तरी पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखीच्या तयार होतात. अजून मला वाटतं या ठिकाणी मनोरा लावण्याचा त्यांचा विचार दिसतो. पुन्हा एकदा यावेळेला थोडासा बदल केला. मगाशी एकावर एक दोन कलाकार होते, आता दोनावर एक कलाकार आहेत. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. दोन्ही संघ शेवटची 5 मिनिटं. दुसरा मनोरा लावला जातो. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला विजय संघाचा परफॉर्मन्स आता भारताची प्रशिक्षण अशी कला त्यांनी सादर केलेली आहे. हळूहळू प्रेक्षक संख्या सुद्धा वाढायला लागलेली आहे. जशी थंडी वाढत जाते तशी लोक वाढत जातात. निश्चितच आजची रात्र ही मंत्रलेली रात्र आहे. आज या ठिकाणी या वर्धापन सोहळ्यानिमित्तानं आयोजित केलेल्या साई तरुण मित्र मंडळ कोंढे मधलेवाडीकरांनी आयोजित केलेल्या आजची ही रात्र पालखी नृत्य स्पर्धा शेवटची 4 मिनिटं शिल्लक. 4 मिनिटाची अवधी असताना बघूया दोन कलाकार समोरासमोर पालखी डोक्यावर घेतलेली आहे आणि या ठिकाणी एक कलाकार अजिबात पालखीला स्पर्श न करता या ठिकाणी संपूर्ण डोकं फिरवतोय. अतिशय सुंदर असा प्रयत्न पाहायला मिळतो या कलाकाराकडून. दोन थोडेसे गतिमान झाले. ताशा गतिमान, सदैव सूर, निशाणवाला, झागवाला सदैव आपले कलाकार गतिमान होत आहेत. हा एक अजून वेगळा प्रकार. दोन कलाकार विरुद्ध दिशेला मानेच्या काट्यावर पालखी घेतलेली आहे आणि या ठिकाणी ते नाचवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा राज्य बदललं जातंय. शेवटचे काही सेकंद असताना या ठिकाणी विजय संघाकडे खेळला जात आहे. अतिशय सुंदर असं सादरीकरण आतापर्यंत विजय संघात कुठेही राहिलेली पालखी जवळ आहे. काही सेकंदाची वेळ शिल्लक असताना यावेळेला मात्र आता शेवटची सुरुवात केला जातोय. प्रत्येक राज्याची सुरुवात करायची आणि शेवट सुद्धा केला जातोय. सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी
कार्यकर्ते पालखीच्या ताब्यात.